रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज. शासनाचा मोठा निर्णय. तहसीलदार गिड्डे यांच्या निधनानंतर नेहा गिड्डे यांना सांगली जिल्ह्यात मिळणार नोकरी. केज येथील तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या 1.5 महिन्याच्या आत त्यांच्या पत्नी नेहा राकेश गिड्डे यांना गट क मधील नोकरीची अनुकंपा धर्तीवर संधी दिली जात असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिड्डे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करताना विशेष बाब म्हणून अनुकंपा धर्तीवर तात्काळ नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन त्यांनी पाळल्याबद्दल गिड्डे परिवाराच्या वतीने त्यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद देण्यात आले. दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या कारला अंबाजोगाई लातूर महामार्गावर भीषण अपघात होऊन त्यात गिड्डे हे जागीच मृत्युमुखी पडले होते. दरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिड्डे कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या पत्नी नेहा गिड्डे यांना क गटातील नोकरी अनुकंपा धर्तीवर देण्याचे आश्वासन दिले आणि त्यानंतर नेहा गिड्डे यांनी 26 एप्रिल रोजी शासनाकडे अनुकंपाखाली नोकरीची मागणी केली होती. त्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्याकडून अहवाल महसूल विभागाला गेल्यानंतर महसूल आणि वन विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त यांना पत्र पाठवून विशेष बाब म्हणून नेहा गिड्डे यांना सांगली जिल्ह्यात गट क संवर्गातील पदावर अनुकंपा योजनेखाली नोकरी देण्याचं सूचित केलंय. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.